आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। मातीशी एकरूप झालेला निस्सीम जनसेवक शेगावचे सुपुत्र सचिन बोराडे यांना राज्यस्तरीय जनसेवा पुरस्कार 2026 सन्मानपूर्वक प्रदान। संघर्षातून फुललेले विकासाचे पर्व। राजकारणाचा अर्थ केवळ सत्तेची समीकरणे मांडणे नसून तो सामान्यांच्या वेदनेवर फुंकर घालण्याचा एक पवित्र यज्ञ असतो। हे जत तालुक्यातील शेगावचे सुपुत्र तथा पंचायत समितीचे विद्यमान सदस्य माननीय श्री सचिन बोराडे यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे। 2 जून 1981 रोजी माता शांताई यांच्या पोटी जन्मलेला हा जिगरबाज नेता म्हणजे जणू मातीशी एकरूप झालेला निस्सीम लोकनेता आहे। 1997-98 मध्ये सैन्यात भरती होण्याची सुवर्ण संधी दारात उभी असतानाही आजोबांच्या संस्काराचा व वचनाचा मान राखत त्यांनी देशसेवेची वर्दी बाजूला सारली आणि संपूर्ण आयुष्य जत तालुक्याच्या मातीची व गोरगरीब जनतेची सेवा करण्यासाठी समर्पित केले। आजोबांचा पंचक्रोशीतील मोठा दरारा आणि लोकनेते राजाराम बापू पाटील यांच्याशी असलेले त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध या समृद्ध वारशातून प्रेरणा घेऊन त्यांनी 2002 मध्ये सार्वजनिक जीवनात पाऊल ठेवले। विकास सोसायटी शेगावचे चेअरमन म्हणून सलग 10 वर्ष उत्कृष्ट कार्यभार, श्रीकृष्ण ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे मानव सचिव पद, तसेच ग्रामपंचायतीत 5 वर्ष उपसरपंच आणि 5 वर्ष सरपंच म्हणून त्यांनी केलेली कामगिरी म्हणजे लोकसेवेचा एक सुवर्ण काळ होता। सरपंच पदाच्या काळात त्यांनी गावातील पाण्याचे व जमिनीचे, आरोग्याचे, रस्त्याचे प्रश्न थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सोडवले। 15व्या वित्त आयोगाच्या निधीचा अत्यंत पारदर्शकपणे खर्च करून गावात बंदिस्त गटारे, समाज मंदिर, पेविंग ब्लॉक, टेबल, खुर्च्या आणि आधुनिक साऊंड सिस्टीम अशी दर्जेदार कामे उभी केली। विशेष म्हणजे कोणत्याही भेदभावाशिवाय मरीमाता, हनुमान, मारुती, विठ्ठल रुक्मिणी मंदिरासह ग्रामीण भागातील दर्ग्याचाही जीर्णोद्धार करत त्यांनी खऱ्या अर्थाने सामाजिक व धार्मिक सलोख्याचा आदर्श निर्माण केला। रस्ते, वीज आणि पाण्याच्या मूलभूत सुविधा घरापर्यंत पोहोचवतानाच 2012च्या भीषण दुष्काळात त्यांनी मुक्या पशुधनासाठी स्वतःच्या जिद्दीवर ऐतिहासिक अशी चारा छावणी उभारली। या चारा छावणीला केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार, गृहमंत्री आर आबा पाटील आणि अर्थमंत्री जयंतराव पाटील यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला। तिथे केवळ जनावरांचे संगोपन झाले नाही तर संध्याकाळी येणाऱ्या हजारो गोरगरीब शेतकऱ्यांना प्रेमाने भोजन देऊन त्यांनी आपल्या उदात्त मनाची ओळख दिली। शेगाव येथील SVRRD हायस्कूलच्या विज्ञान परिषदेनिमित्त 3000हून अधिक शिक्षक व नागरिकांना भोजनदान करून त्यांनी आपल्या दिलदार व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवला। या संपूर्ण तेजोमय प्रवासात त्यांची पत्नी स्वाती सचिन बोराडे यांची मोलाची साथ लाभली असून मुलगी सोनाली आणि मुलगा सोहम यांच्यासह हा परिवार नेहमीच समाजकारणात अग्रेसर राहिला आहे। त्यांच्या या निस्वार्थ आणि धडाडीच्या जनसेवेचा यथोचित सन्मान म्हणून मॅक्स इंडिया न्यूजच्या वतीने त्यांना अत्यंत प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय जनसेवा पुरस्कार 2026 प्रदान करण्यात आला। सचिन बोराडे यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या दिमागदार सोहळ्यास कवी, लेखक, साहित्यिक तथा घोरपडी गावचे सरपंच नितीन कांबळे, मेजर सुरेश कांबळे, पत्रकार रविराज अडागळे, पत्रकार राजेश वाघमारे, भाजपा सरचिटणीस रामण्णा नाईक, विशाल पाटील, नानासो बोराडे, जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर शिवाजी खिलारे, सरपंच हौसाबाई नलवडे, चेअरमन कृष्णदेव बुरुटे, धनाजी माने, दादासाहेब पाटील, व्हाईस चेअरमन वसंत मामा शिंदे यांच्यासह शेगाव ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आणि बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। यावेळी बोलताना सरपंच नितीन कांबळे यांनी सचिन बोराडे यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की सचिन बोराडे हे केवळ नावापुरते राजकारणी नसून ते माणुसकीचे जिवंत व्यासपीठ आहेत। संकट काळात मुक्या जनावरांसाठी चारा छावणी उभी करणे असो किंवा गोरगरीब शेतकऱ्यांचे अश्रू पुसणे असो, त्यांचे प्रत्येक कृत्य हे परोपकाराची साक्ष देणारे आहे। आजच्या व्यावसायिक युगात असे 24 तास उपलब्ध असणारे नेतृत्व लाभणे हे संपूर्ण पंचक्रोशीचे भाग्य आहे। मातीशी प्रामाणिक राहून जनसामान्यांच्या जीवनात आनंद निर्माण करणाऱ्या सचिन बोराडे यांचा हा गौरव म्हणजे जत तालुक्याच्या विकासाच्या मुकुटात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून त्यांचे हे प्रेरणादायी कार्य सर्वदूर कानाकोपऱ्यातील नव्या पिढीला नेहमीच उमेद देणारे ठरणार आहे। हा राज्यस्तरीय मानाचा जनसेवा पुरस्कार मिळाल्याबद्दल जत पंचायत समितीचे विद्यमान सदस्य सचिन बोराडे साहेब यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।